दाखल झाल्यात आतिश आणि राहुल. आतिश आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये झाली आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पहिल्या षटकामध्ये आल्यात मिस्टर राकेश. ऑल सेट, पॉवर प्ले. मॅच नंबर 2 ला होते सुरुवात. पाहूया पहिला बॉल. पहिला बॉल थोडासा बाहेर आहे आणि आमच्या ऑफिशियल पंचांनी व्हाईट चेंडू घोषित केलाय. व्हाईट बॉलने इनिंगला झाली सुरुवात. एक धाबा धावफलकावरती. मॅच नंबर 2 होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण ऐकत आहात, पाहत आहात युट्यूब आणि डीबीएन नेटवर्क या चॅनलवर आपण ही स्पर्धा पाहू शकता. ओ यावेळी धडपड 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 सुरू होती. पहिला, दुसरा, तिसरा अटेम्प्ट चुकला आणि बरोबर चौथ्या अटेम्प्टला जात असताना तो जेल टिपलाय. फर्स्ट विकेट गोस डाऊन, गॉन. ऍक्शन रिप्ले पहा डीबीएन नेटवर्क या युट्यूब वाहिनीवर. सहज सोप्या रीतीने नव्हे तर 3 वेळा अटेम्प्ट चुकला, चौथ्या वेळेला जाऊन तो झेल टिपलाने आतिश फलंदाज बाद झाले. पहिला धक्का टीम होलीपाडा बी या संघाला. डीबीएन नेटवर्क, दिल बिंदास नेटवर्क. बिंदास मध्ये तुम्ही ते युट्यूबला पहा, चॅनलला पहा. कधीच तुम्हाला कुठल्याच क्षणी अडचणी येणार नाही. असे आमचे नारंगीचं युट्यूब यांचे संपूर्ण टीम या अर्नाळा नगरीमध्ये या स्पर्धेला तिसऱ्या पर्वामध्ये जॉईन झाल्यात. आजचा पहिला दिवस. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. विवेक. लवकर विकेट. जवळपास दुसऱ्या चेंडूवर म्हणजे विकेट आली होती. आतापर्यंत मॅचची कहाणी एका चेंडूचा खेळ झाला. 1 वर 1 होलीपाडा बी संघ. पुढचा बॉल. ओ यावेळी वेगवान बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. बॅट स्विंग मध्ये भरपूर ताकद होती परंतु कनेक्शन नाही झालं. त्या कारणानं डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. 2 बॉलचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 1 वर 1 ही आतापर्यंत कहाणी आहे होलीपाडा बी या संघाची. कट केल्या चेंडूला शॉर्ट फाईन लेग नव्हे तर शॉर्ट थर्डमॅनच्या जबल पासून चेंडू निघून गेला होता आणि सहज सोप्या रीतीने यावेळी मात्र सिंगल कंप्लीट झाले. 2 धाबा धावफलकार. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करतायत मिस्टर राकेश. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. पॉवरफुल बनवण्याचा प्रयत्न आतापर्यंत या पहिल्या षटकामध्ये करतायत. फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल करतायत. घेतलेला वेळ आता पाहूया ही वेळ कोणाच्या बाजूने जाणार आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. राहुल यावली समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलंय. जवळपास 2 खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत. दोघांच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. सीमारेषा पार. सौकार. 4 धाबा. थँक्यू. ऍक्शन रिप्ले पहा. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती आणि त्या बॅट स्विंगची ताकद असताना डाऊन द ग्राउंडचा हा स्ट्रोक, कडक स्ट्रोक, बरोबर चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा आल्यात राहुलच्या बॅट मधून. चेंडूची कहाणी 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. 6 धाबा धावफलकावरती आहेत. 6 वर 1. पुढचा बॉल. राकेश समोर राहुल. ओ यावेळी मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. चेंडू पायावर आदळलाय. लेग बॅटच्या रूपानं धावसंख्या धावफलकावरती येते. खूप चांगली षटक आतापर्यंत राकेश मैदानाच्या आतमध्ये करतात. एक बाउंड्री सुद्धा आपण पाहिली होती राहुलच्या बॅटमधून. शेवटचा बॉल. 4 षटकांचा मॅच म्हणजे एकच षटकांचं पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत बॉलिंग ट्रॅकवर राकेश. 5 चेंडूचा खेळ झालाय. 7 वर 1 शेवटचा बॉल. यावेळी शेवटचा बॉल. व्हाईट बॉल. ऑफिशियल पंचांनी बरोबर पाहिलं आणि व्हाईट चेंडू घोषित केला. 8 धाबा धावफलकावरती आहेत किशोर के वीर आणि त्यांच्या गेस्ट होलीपाडा बी. हे बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आजचा पहिला दिवस होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपल्या भेटीला आले तिसऱ्या पर्वामध्ये. ओ यावेळी प्ले अँड मिस. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती आहेत 8. 8 वर 1 होलीपाडा बी संघ. डीजेला ऐकून लगेच बोलूया.
थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धाबा 8-1 आलेल्या सर्व क्रीडा रसिक खेळाडूंचं हार्दिक स्वागत. हे होलीपाडा चषक 2026च्या वतीनं आमचे समालोचक प्रमोद सर यांचं हार्दिक स्वागत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच त्यांचं हार्दिक स्वागत. डीबी नेटवर्कची संपूर्ण टीम, आमचे कॅमेरामॅन रोहित चौधरी, नंतर ऑनलाईन स्कोरर जयेश मांगेला आणि आमचे ऑपरेटर हॅलो. चला दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये 8-1 प्रीत आल्यात. हॅलो. दुसऱ्या षटकामध्ये प्रीत आल्यात 8-1. आतापर्यंत पहिल्या षटकाची कहाणी होती. चौकार पाहिले, विकेट पाहिले, सिंगल पाहिल्या होत्या, डॉट सुद्धा पाहिले होते. खूप चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये राकेश यांनी मैदानाच्या आतमध्ये केली होती. दुसऱ्या षटकामध्ये प्रीत रेडी आहेत. अपकमिंग यंगस्टर स्ट्राईक हँडला राहुल. पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय. थर्डमॅनच्या दिशेने पाठलाग करतायत खेळाडू आणि सहज सोपरीतीने 2 धाबा कंप्लीट. लेफ्ट कट केलं होतं, दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू निघून गेला होता, परंतु शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू त्वरित गेले, चेंडूला अडवलं आणि जवळपासून 2 धाबा कंप्लीट केल्यात. 10 धाबा धावफलकावरती आहेत. 10-1. पुढचा बॉल जाबेली मात्र सोडून दिलाय. त्याचं कारण येस इट इज अ डॉट बॉल. सोडून दिला होता. बॅटर असं वाटलं होतं की बराच बाहेर आहे, परंतु ऑफिशियल पंच सांगतात टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये होता आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 1.2 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 10-1. पुढचा बॉल प्रीत रेडी आहेत. 10-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. हॅलो. पुढचा बॉल प्रीत समोर राहुल. ओ यावेळी सेम डिलिव्हरी, सेम रिझल्ट. वन्स अगेन पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. थोड्याशा अडचणी वाढल्यात. अडचणीचं कारण लगातार 2 डॉट बॉल. खूप चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर प्रीत पुढचा बॉल रेडी आहेत. यावेळी ऑनसाइड लागण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट झाल्याने एका धाब्याने समाधान मानावं लागलंय. धाबा धावफलकावरती आहेत. 11-1. हॅलो. 11-1. ही आतापर्यंत कहाणी आहे. थोडस पलट वार कराबा इकडून लागणार आहे. बॉलिंग पॉवरफुल आतापर्यंत पाहायला मिळते किशोर केवीर या संघाची. पाहूया फिल्डिंग मध्ये घेतलेला वेळ आणि आता पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रेडी झाल्यात. यावेळी स्ट्राईक हँडला विवेक, स्वतः कर्णधार रेडी आहेत. पुढचा बॉल प्रीत. ओ यावेळी हलूवार पद्धतीने चेंडू हाताळलाय. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती, कनेक्शन नव्हतं, त्या कारणानं डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. शेवटचा बॉल खूप चांगली बॉलिंग. 11 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. पाहूया शेवटचा बॉल. एक मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. ओ यावेळी वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. खूप चांगली बॉलिंग अपकमिंग यंगस्टर मिस्टर प्रीत करतायत आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावरती 11-1 होलीपाडा बी संघ. डीजेला ऐकून लगेच वळणार आहोत.
चला तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज भव्य आल्यात. पाहूया 11-1 ही आतापर्यंत कहाणी आहे. बॅटिंग करावी लागणार आहे तुम्हाला. राहुलने ज्या प्रकारची स्टार्ट केली होती त्या स्टार्टला पाहत असताना आता थोड्याशा अडचणी वाढल्यात. ओ शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, फाईन लेगला क्षेत्ररक्षण आहे, सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय. संपलाय राहुलचा खेळ. दुसरा धक्का होलीपाडा बी संघाला. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मिस्टर रुपेश. पहा दुसऱ्या षटकामध्ये अडचणी वाढल्या होत्या आणि त्या अडचणी कायम सुरू आहेत आतापर्यंत. होलीपाडा बी या संघाच्या पॉवरफुल बॉलिंग अटॅक आतापर्यंत पाहायला मिळतोय किशोर के भीर या संघाकडून. पुन्हा एकदा वन्स अगेन भव्य रेडी आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट आले. पुढचा बॉल पाहणार आहोत. ओ याबली चेंडूला ड्राईव्ह केलं. बॅट्समॅनला भरपूर ताकद येते. ऑन साइडला चेंडू निघून जातोय आणि वन्स अगेन याबलीला सहज सोप्या रीतीने सिंगल कंप्लीट झाले. फाईन लेगचा नव्हे तर लॉंग ऑनचा खेळाडू त्या चेंडू खाली गेले होते आणि चेंडूला फील्ड करतील तोपर्यंत एक कंप्लीट झाले. पहा मॅच मध्ये मजा नाहीये, धाबा बनत नाहीये. फार मोठा अडचणीचा विषय राहिलाय. कारण या अगोदरची मॅच आपण पाहिली तर सहज सोप्या रीतीने धाबांचा पाठलाग झाला होता. जर तुम्ही धाबा बनवले तर तुमच्या अडचणी वाढतील. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या इनिंग मध्ये येणार त्यावेळेला त्यासाठी इकडून तुम्हाला धाबा बनवावे लागणार आहेत. मोठे फटके मोठ्या ब्लास्ट कडे धाबा लागणार आहेत. धाबा धावपळ करतात. 12-2. पुढचा बॉल कॅप्टन स्ट्राईक एंडला. ओ याबली फटका उडवलाय आणि बॉलला पाठवलं. चेंडू सीमारेषा पार. षटकार 6 धाबा. टांकू फटका पहा. फुल पेस ऑफ द बॅट. फुल्लर लेन बॉल. बॅट मधून आवाज कशा प्रकारे आला पहा. कडक स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. या प्रकारचे स्ट्रोक आणावे लागणार आहेत तरच मॅच मध्ये कुठेतरी मजा येईल. पुढचा बॉल. ओ या बली सोडून दिलाय. हे दडपण आहे, हे प्रेशर आहे आणि या प्रेशरला बघत असताना आता धाबा बनायला सुरुवात झाली. 19-2 या आतापर्यंत कहाणी आहे होलीपाडा बी या संघाची. पाहूया इकडून कर्णधार कशा प्रकारचा खेळ करणार आहेत आणि किती धाबा बनवणार आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 3. 19-2. पुढचा बॉल रेडी आहेत. वन्स अगेन पुन्हा एकदा. ओ यावली खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. पलटवार करण्याचा प्रयत्न करतायत. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या हातामध्ये येते. होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहतात. तिसरं पर्व या स्पर्धेचं जिकडे शानदार दमदार आयोजन मध्ये आजचा पहिला दिवस आपला भेटीला आलाय. पाहूया पुढचा बॉल. ओ याबली बॅट्समॅनला भरपूर ताकद होती. ऑन साइडला चेंडूला ड्राईव्ह केलंय. लॉंग ऑनचा खेळाडू लॉंग लेंगचा खेळाडू येतोय तोपर्यंत सहज सोपर्यंत किती कंप्लीट. 2 कंप्लीट झाल्यात आणि 2 धाब्यामुळे 21 रन 21 धाबा धावपलकावरती आहेत. बॅट्समॅनला भरपूर ताकद होती. टायमिंग होतं. जर टायमिंग असतं तर कदाचित मोठा ब्लास्ट पाहायला मिळाला असता परंतु त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. 21 रन लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा बॉल रेडी आहेत. पुन्हा एकदा कॅप्टन समोर. शेवटचा बॉल. फुल पेस ऑफ द बॅट. ड्राईव्ह चेंडूला 1 बाउन्स. खूप चांगली फिल्डिंग. सहज सोप्या रीतीने एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. दुसरी कंप्लीट. 2 कंप्लीट आणि पहिल्या 2-3 षटकांचा खेळ संपलाय. 23-2 टीम होलीपाडा बी संघ. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत.
दिला माई काय गो म्हणता उतरचे कृष्णापासून तारपूरचे नाट्यावरील संग दिला माई काय गो म्हणता चला शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. नवीन गोलंदाज शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये मिस्टर निर्वाद आल्यात. आणि आता पाहूया येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धाबा बनवायचे आहेत. 23 झाल्यात. इकडून तुम्हाला किमान 10 धाबा 10 किंवा 12 धाबा बनवाव्या लागणार आहेत. पाहूया लेट्स से काय घडते. पहिला बॉल स्ट्राईक हँडला रुपेश. फुल टॉस चेंडू मिस केलाय. ओ इतका बॅट स्विंगला ताकद होती आणि फुल टॉस चेंडूला मिस करणं म्हणजे फार मोठं चुकी, फार मोठं दडपण वाढण्यासारखं झालंय. सिंगल झाले कंप्लीट. 24 धाबा दाखल करते. शेवटचे 5 बॉल फील्ड पोझिशन आपण पाहू शकतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, त्यानंतर डायरेक्टली फाईन लेगला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन ही फील्ड पोझिशन आहे. पाहूया काय घडतंय. ओ याबली हलुवार पद्धतीने गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि वन्स अगेन पुन्हा एकदा सिंगल झाले कंप्लीट. पहा एखादा अजून मोठा ब्लास्ट येणं गरजेचं आहे. धाबा धावपलकरती बनत नाहीयेत. फार मोठा अडचणीचा विषय राहिला. पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत किशोर केबीर या संघाचे मैदानाच्या आतमध्ये राहिले. एक मोठा ब्लास्ट आपण पाहिला होता कॅप्टनच्या बॅटमधून, परंतु त्या कॅप्टनला बघता बघता रुपेशला सुद्धा धाबा बनवाव्या लागणार आहेत. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. चेंडूला ड्राईव्ह केलंय. चेंडू निघून चाललाय. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. डांगोडीचे खूप चांगला स्ट्रोक, खूप चांगला स्ट्रोक. फुल टॉस चेंडू. चेंडूला ड्राईव्ह केलं. कुठलं क्षेत्र त्या ठिकाणी नव्हतं. मिड ऑफच्या जबल पास होऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर झाला होता आणि 4 धाबा आल्या. 29 रन ऑन द बोर्ड. शेवटचे 3 चेंडू पाहणार आहोत. ओ या बेली मात्र बाहेर आहे आणि आमच्या ऑफिशियल पंचाने यासाठी व्हाईट बॉल. 30 धाबा. पहा थोड्याफार रन धाबा बनवण्याचा प्रयत्न करत 30 ची मजल मारले. पाहूया येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किमान 5-6 धाबा. 35, 36, 38 पर्यंत जाणं गरजेचं असणार आहे. त्यासाठी आणखीन एक मोठा स्ट्रोक, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये ज्यावेळेला येतील त्यावेळेला तुमच्याकडे पॉवरफुल बॉलिंग अटॅक असणं गरजेचं आहे. तरच तुमचा मोमेंटम तुमच्या बाजूने असू शकतो. मॅच मध्ये कंट्रोल पेशन्स या गोष्टी ठेवाव्या लागणार आहेत. जर कंट्रोल पेशन्स तुम्ही ठेवला नाही तर मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकत नाही आणि मोमेंटम तुमच्या बाजूने आला नाही तर तुम्ही मॅच मध्ये जिवंत सुद्धा राहू शकत नाही. आता पाहूया काय घडणार आहे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. 30 वर 2. पुढचा बॉल 30 वर 2. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलं. एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न फेकी वेगाने आहे आणि 2 कंप्लीट. आणि आता 2 धाब्यांनी 32 धाबा दाखल करतेय. खूप चांगली बॅटिंग रुपेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. शेवटचे 2 चेंडू पाहणार आहोत. ड्राईव्ह केलं होतं. बॅट्समॅनला भरपूर ताकद होती, परंतु त्या ताकदला पाहत असताना फक्त 2 धाबा आल्यात. पुढचा बॉल पाहणार आहोत. हो या बॉल आखूट टप्प्याचा बॉल. थोडीशी उचली होती. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. खूप चांगली बॉलिंग. चौकारानंतर खूप चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करतायत. 32 वर 2. शेवटचा बॉल रेडी आहेत. आता शेवटच्या बॉलवर काय इकडून एखादा मोठा फटका येईल का? मोठा फटका येणं गरजेचं आहे. पाहूया काय करतायत रुपेश. ओ या बेली सुद्धा बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. जिकडे 32 धाबा धावपल करते. 33 धाबांचं टार्गेट सेट केलंय होलीपाडा बी या संघाने. टीम किशोर केबीर या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेकला आपण डीजे ला ऐकून लगेच पळणार आहोत थेट मैदानाच्या दिशेने.
दोन बहिणींची भेट बंगल कोलीवाऱ्याच्या पालखीनं धरले कारल्याची ती वाट बंगल कोलीवाऱ्याच्या पालखीनं धरले कारल्याची ती वाट आज होईल दोन बहिणींची भेट ना आज होईल दोन बहिणींची भेट थँक्यू व्हेरी मच कौस्तुभ मेहर यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होळीपाडा चषक 2026च्या माध्यमातून आजचा पहिला दिवस. पहिल्या 4 षटकांसाठी अपकमिंग यंग टॅलेंट नवीन उभारते सितारे आपण पाहिलेत. गोलंदाज उभारत्या सितारांच्या माध्यमातून खेळाडूंचा भरणा आपल्याला पाहायला मिळतो. सातत्याने यासाठीच आपण पाहिलं तर गोलंदाज राकेश, प्रीत, भाव्या आणि निर्वात यांनी जबरदस्त गोलंदाजी करत असताना एक विकेट राकेशच्या खात्यामध्ये, त्यानंतर भाव्याने एक विकेट मिळवली. बाकीच्या गोलंदाजांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी करत भाव्याने 12 रन खर्च केल्या होत्या. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. त्यांनी 2 रन, 3 रन आणि शेवटच्या षटकामध्ये ज्या हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं 7 रन फक्त ज्या खर्च केल्या होत्या. अतिशय चांगलं डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. जसा चातक पक्षी पावसाची वाट पाहतो ना, त्याच पद्धतीने या होळीपाडा चषकाची संपूर्ण अरणा किल्ला वाट पाहतो आणि तो दिवस आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. उद्याच्या दिवसात सर्वांना पर्वणी असेल ती सफाळे गट आणि सफाळेच्या 10 टीम्स या स्पर्धेच्या माध्यमातून याच मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा निर्माण होईल, एक वेगळाच खेळ आपल्याला पाहायला मिळेल. तुम्हा सर्वांना आवडणारा खेळ म्हणजे कोणता असेल तर तो आहे क्रिकेट. जरी हा खेळ इंग्लंडमध्ये जन्माला आला परंतु त्याचं पालन पोषण जे आहे ते भारतीयांनी केलं आणि त्यामुळे आज क्रिकेटला एक वेगळं वलय निर्माण झालंय. या खेळाने आपल्याला एकाच धाग्यात गुंफलं गेलंय आणि त्यामुळे आज एक क्रिकेटचा खेळ वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचला गेलाय. फक्त आता क्रिकेट पुरुषांपुरता मर्यादित नाहीये, तर डेफिनेटली आपण पाहत आहेत महिला क्रिकेट सुद्धा खूप पुढे चाललंय आणि पुरुषाच्या खांद्याला खांदा लावत आज महिलांनी सुद्धा वेगवेगळ्या विभागामध्ये उत्तुंग भरारी घेतली गेले. त्यामुळे सर्वांना मानाचा सलाम असेल. विजयासाठी 33 रनची यावेळेला लक्ष ठेवले गेले. 33 रनचं लक्ष आहे. स्टार्ट ऑफ द मॅच राकेश आणि कौशिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल, बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जात असताना पाहायला मिळतोय. कोणती धाव येत नाहीये. नितीनचा पहिलाच बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात पाहायला मिळतो. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले
33 या धावसंख्येचं. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, आणि त्या दडपणाखाली तुम्ही जर क्रिकेटचा खेळ खेळतील तर तुम्हाला कधीही आयुष्यात एन्जॉय करायला मिळणार नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळ एन्जॉय करा, आणि तेच करावं लागणार आहे. पहिल्या बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 0. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने नितीन, व्हेरी नाईस बॉलिंग. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा गोलंदाज नितीन. जरी 33 धावांचं लक्ष असलं ना तरी सुद्धा आम्ही हार मानणारे नाहीयेत. नेव्हर गिव्ह अप, हेच तुमचा खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. या बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतो आणि सरळ बॉलला फेकून दिलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या सन्मानासाठी खणखणीत झन्नाटेदार होळीपाडा चषक चौकार. जरी मरी आईचा गाजतयो सोहला ना पनवेल कोलीवार निघाला कारल्याला. जरी मरी आईचा गाजतयो सोहला. चांगला फटका होता. राकेशच्या बॅटमधून तिसऱ्या बॉलवर त्याने फक्त बॉलला दिशा दिली आणि फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार चौकार. त्यानंतरचा हा फटका, भरपूर वेळ उंचीवर बॉल निघून जातोय. जीवाची आकांक्षा जरूर केली होती. हे प्रयत्न आहेत. फिल्डर होते त्या ठिकाणी पंकजने चांगले प्रयत्न केले. हा ना करता करता या वेळेला जर आपण पाहिलं तर धावांचा वेग वाढताना 3च्या मदतीने जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर 3 धावा पळून पूर्ण करत असताना आपण पाहत आहेत. असं संपूर्ण जगातील असा एकमेव असा खेळाडू आहे ज्याने आपल्या करिअरमध्ये षटकारच मारले, 3 धावा कधीच पूर्ण केल्या नाही. असा कोणता खेळाडू असेल तर त्याचं नाव आदराने घेतलं जातं. युनिव्हर्सल बॉस अर्थातच क्रिस गेल. या खेळाडूने आपल्या करिअरमध्ये 3 धावा कधीच पळून पूर्ण केल्या नाहीत. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. यावेळेला ऑफ साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. पंकज पुन्हा एकदा डाईव्ह, परंतु त्याचा फायदा झालेला नाहीये. मात्र इथून आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. ग्रामीण बिग बॅशचं टी शर्ट फिल्डरच्या अंगावर पाहायला मिळतं आणि खऱ्या अर्थानं यंदाचा ग्रामीण धमाका बिग बॅश खूप चर्चित राहिला. 1,08,000 एवढं वॉचिंग. गोरसे बी टीम जेव्हा खेळत होती त्यावेळेला एक रेकॉर्ड पाहायला मिळाला होता. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर ते एकंदरीत 9 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा नितीन, 24 रनची आवश्यकता आहे. ऑन साईडला खूप चांगला फटका MS धोनी स्टाईल मध्ये. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डरने केली चुकी. टाइम पास पिक्चर मध्ये आपण प्रथमेश परब खऱ्या अर्थानं दगडू याच्या मुखातून नेहमीच ऐकलं असेल की चुकीला माफी नाही, आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा चौकार. गुड शॉट, 4 रन. आगरी कोल्यांचे आगरी कोल्यांचे खांद्यावरची पालखी. अगदी कोल्यांचे खांद्यावर आईची पालखी. पारले डोंगरान फिरवते एक विराई गो. पारले डोंगरान फिरवते एक विराई. लागले डोंगरान मिरवते एक विराई. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेताळ देव एंड कडून सध्या गोलंदाजी होताना पाहायला मिळते नितेश घरतला आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात झाली. चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज मिस्टर राकेश आणि कौशिक अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आहे. नितेश घरत एक हरवणारी खेळाडू, चांगला एक गोलंदाज आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम हे सातत्याने पाहायला मिळतं. आयोजनाच्या बाबतीमध्ये खूप चांगली धडपड त्यांची सुद्धा आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. होळीपाडा चषकाच्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना यावेळेला नितेश मेहरला आपण पाहत आहेत. संपूर्ण आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं लक्ष या मॅच कडे लागलेलं आहे, कारण आज होळीपाडा गट पाहायला मिळतो. प्रत्येक घराघरामधील खेळाडू काही खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांच्या मातोश्री, पिताश्री, त्यांचे बहीण
भाऊंड सगळी जण मॅचचा आनंद घेत आहेत. त्यावेळेला बॉलला लेफ्ट केलं होतं, सरळ बॉल निघून जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. कारण अंपायर्स एक प्रोफेशनल लेवलला खूप चांगलं काम केलंय. ज्या पंचांनी भरपूर MRI बॉलवर चांगलं क्रिकेट खेळलंय, त्यामुळे पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिल्यानंतर तुम्हाला तिथे काहीच बेनिफिट मिळणार नाही. चांगला बॉल, बॅटची एज अँड टेकन, ग्रेट डिलिव्हरी. नितेश मेहरने अखेरकार मात्र विकेट मिळवली. वेगवान बॉल होता, भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ बॉल यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये विसावला गेला. विकेट डाऊन, फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी नितेश मेहरच्या माध्यमातून पाहायला मिळते. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. ग्रेट डिलिव्हरी आणि तेवढंच विकेट किपरच्या बाबतीमध्ये कौतुक करावं लागेल. 33 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना सध्या आता नामुष्के उडवले गेले. धावसंख्या स्थिर राहिले, 13 वरती यावेळेला थांबले गेले. 33 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना बॉल आहेत तुमच्याकडे 16 आणि 16 बॉलमध्ये 20 रन हे सामन्याचं समीकरण आहे. या बॉलला लेफ्ट केला होता, आता मात्र वाईट मिळेल कारण लेग स्टंपलाच ते थांबले होते आणि व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. एक एक रन क्रिकेटमध्ये खूप मायने राखतं. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलं जातं आणि एक एक रन ही लाईफलाईन क्रिकेटमधली ओळखली जाते. क्रिकेटमधील बेसिक काय आहे तर सिंगल डबल हे आपल्याला पाहायला मिळतं सातत्याने. या बॉलला लेफ्ट केलं होतं, चांगला बॉल डिलिव्हर केलाय नितेश मेहर. वाह, चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने आणि व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आहे, नो डाऊट अबाउट इट. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा सध्या तरी नितेश मेहरची कृती अप्रतिम पाहायला मिळते. बरोबर लाईन टू लाईन गोलंदाजी करताना पाहायला मिळतो आणि इथे फलंदाज थोडासा चाचपडत खेळताना. पुन्हा एकदा चांगला बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर केला. पंचांकडे अपील विशाल नाईक सरांकडे केली, परंतु तिथे तो सुरक्षित आहे. डॉट बॉल येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 14 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केले, पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉल आपण पाहिला व्हाईट बॉल आला, त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डॉट आणि पुन्हा एकदा डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आणि फलंदाजाला परिपूर्ण धावांवर लगाम लावला गेलाय. पुन्हा एकदा या वेळेला आता बॉल थोडासा बाहेर निघणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा येताना आशुतोष व्यवहारी सरांकडून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने 15 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 14 आणि 14 बॉलमध्ये 18 रन हे सामन्याचं समीकरण. सामना अप्रतिम आणि रफ अँड टफ पाहायला मिळेल. इथून विकेट आणि डॉट बॉल, परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये ती फलंदाजांची. या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं, थोडंसं कंट्रोल नाहीये, संयम नाहीये. क्रिकेटमधला जो आपण सी पाहतो डबल, तो कंट्रोल खूप महत्वाचा असतो. नियंत्रण तुमचं फार महत्वाचं असतं, मग ते क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा आयुष्याच्या करिअरमध्ये असो. मात्र संयम हा खूप महत्वाचा भाग असतो. म्हणतात ना, पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे आणि तो तुम्हाला संयम बाळगावा लागतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सेकंड इनिंग मध्ये फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतोय. या वेळेला ऑन साईडला खेळला गेला. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 बॉलच्या समाप्तीनंतर 18 या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 15 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 15 रन. बॉल टू रन अशा मॅच या वेळेला जेव्हा येतात ना, त्यावेळेला चित्त थरारक आणि डोळ्याचं पारणं फेडणारी ती लढत पाहायला मिळते. चांगला बॉल या वेळेला पाहायला मिळतोय. किशोर की वीर. सध्या या वेळेला आपण पाहिलं तर संघ अडचणीत आहे.
आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या अजून सुद्धा 15. 12 बॉल 15 रन, 15 रन 12 बॉल. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. होळीपाडा चषक 2026. देवाची कृपा बाबर कोल्यांना पोचतोय समिंदर जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोचतोय समिंदर हर्षद मेहर यांना सध्या कॉलिंग आलंय आतमध्ये. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवतायत. सुंदर गाणं यावेळेला सादर झालं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कोळी समाजातील पुरुष म्हणजे धाडस, मेहनत आणि समुद्राशी असलेल्या नात्यांचं जिवंत प्रतीक आहेत. पहाटेच्या अंधारात समुद्रात उतरणं, लाटांशी झुंज देणं आणि जीव धोक्यात घालून कुटुंबासाठी मासेमारी करणं ही त्यांची रोजची जीवनशैली असते. हे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. 12 बॉल 15 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. किशोरी के वीर हा संघ सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळतो आणि स्ट्रगल हा करावाच लागतो. प्रत्येकाच्या नशिबाच्या वाट्याला जर आपण पाहिला तर हा स्ट्रगल आलेला आहे. तो संघर्ष हा करावाच लागतो. कारण म्हणतात ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तर खेळाडूंनो दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि त्यामुळे बेस्ट ॲक्टर बनायचं असेल तर इथे क्रिकेटच्या खेळामध्ये कारण आणि सबब या दोन गोष्टी कधीच चालत नाहीत. त्यामुळे आता 12 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण असताना जबरदस्त सामना रंगतदार स्थितीच्या मार्गावर. सध्या हर्षद मेहरला आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये. या खेळाडूने जेव्हा मी समालोचन करताना बिलालपाडा, नालासोपारा या ईस्टमध्ये जेव्हा एक चांगली स्पर्धा भरवली गेली होती बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून, त्यावेळेला अर्नाळा संघ खेळण्यासाठी आला होता. त्या स्पर्धेमध्ये प्रशांत घरते सुद्धा खेळत नव्हते, परंतु हर्षद मेहरवर एवढी जी जिम्मेदारी आली होती की त्याने ती 3 षटकार अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर आहेत. 3 षटकार त्याने ठोकले होते आणि तब्बल 9 ते 10 हजार रुपयाचं कॅश प्राइज त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदा हर्षद मेहरला मिळालं होतं. आणि तिथून त्या खेळाडूने मागे वळून पाहिलं नाही. अर्नाळा किल्ल्याचा खऱ्या अर्थाने या गावाचा होळीपाडाचा खूप प्रवास कठीण आहे, परंतु त्यांनी अनेकांना कारणं सांगलीच नाही. ही खूप त्यांची खूबी आपल्याला पाहायला मिळते. जे संकट आली त्या संकटाचा सामना केला, स्वीकार केला आणि जीवनशैली हे जगत राहिले. ही त्यांची मेहनत, ही त्यांची एकजूट आणि हा त्यांचा संघर्ष पाहायला मिळतोय. सॅल्यूट आहे. 12 बॉल आणि 15 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. विवेक सध्या नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना राईट ऑफ द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. मोठा बंधू आहे हर्षद मेहरचं आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण धमाका बिग बॅचचं टी शर्ट हे सुद्धा पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलवर सरळ बॉलला फेकून दिलंय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. होळीपाडा चषक षटकार 6 धावा. या षटकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 24 वर जाऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय आणि ऑन साइडला खेळत असताना बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणी षटकार
राकेशच्या बॅटमधून येत असताना हा लगातार दुसरा षटकार, 6 धावा. या टीमचा यावेळेला संकटमोचक पाहायला मिळतो. राकेश, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग एअर. काय फटके खेळलेत. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना सरळ बॉलला मात्र यावेळेला पाठवून दिलंय. 2 बॉलवर 2 झन्नाटेदार षटकार आणि या वेळेला स्टायलिश फिनिश. 3 बॉलवर 3 षटकार ठोकत असताना राकेश मात्र या वेळेला त्या गोलंदाजाकडे पाहतोय. अर्थातच गोलंदाज आपण पाहू शकलात मिस्टर विवेक मेहरला आणि ते मॅच फिनिश केले ते राकेश या फलंदाजाने. ग्रेट बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन असेल किशोरी के वीर हा संघ. चला, विनिंग टीमचे कॅप्टन आपण पाहिलं होतं SSC क्लब आणि आता नुकता जो संघ जिंकलेला आहे त्या संघाचा कॅप्टन. चला या आपण टॉस करण्यासाठी. चला टॉस करण्यासाठी आपण यायचंय.